वाढणार नाही. वैयक्तिक दिलं ते वाढत नाही. तुम्हाला मी माझा पाय दिलाय. हे आता ड्रीप वर्क गुड साहेब. मुलांनी साहेब एक मिनिट. हे खेचा आता पाहिजे तेव्हा एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे की यामध्ये आपण जे आपल्या PHCs आहेत या PHC स्मार्ट PHC करायचे आहेत, त्याचं अपग्रेडेशन करायचं आहे. त्यांनी सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर ते काम केलेलं आहे आणि आत्ता तशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला मी दिल्यात. PHC अपग्रेड करणं म्हणजे अतिशय सुसज्ज अशा सोयीसुविधा त्या PHCमध्ये मिळाल्या तर मला वाटतं त्या पेशंटला रुग्णाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचबरोबर त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी काम सुरू केलेलं, त्यांना शासनाकडून पूर्ण मदत मिळेल. त्याचबरोबर पर्यटन या जिल्ह्यातलं वाढलं पाहिजे यासाठी देखील आपल्या मुनावळे या ठिकाणी आपण शासनाने पैसे मंजूर केलेत. स्कुबा डायव्हिंग असेल आणि आणखी इतर वॉटर स्पोर्ट्स असतील, या सगळ्या ज्या बाबी आहेत पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यांना पर्यटनाला वाव देण्याचं देखील जिल्हा प्रशासनाने धोरण हाती घेतलं आहे. त्यामुळे स्थानिक इथल्या तरुणांना, स्थानिक गावकऱ्यांना रोजगार मिळेल आणि इतर ठिकाणी रोजगारासाठी त्यांना जावं लागणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. त्याचबरोबर बांबूपासून देखील इतर बाय प्रॉडक्ट देखील या भागामध्ये तयार झाले पाहिजे यासाठी मी पाशा पटेल यांना सांगितलेलं आहे की तशा प्रकारचा देखील प्रयत्न, तशा प्रकारचं देखील प्लॅन आपल्या भागामध्ये इकडे या भागात लावा 6 महिन्याच्या आतमध्ये आणि तो देखील मोठ्या प्रमाणावर इथल्या या संपूर्ण ग्रामस्थांना म्हणजे या 105 गावातल्या लोकांना त्याचा बेनिफिट होऊ शकतो. साहेब, वर्षभराला ड्रग्ज माफियाचा अड्डा झाला असा विरोधक जोरदार आरोप करतायत. जहाल बनवण्याचा मार्ग खरं तर सरकारनं उघडा करून दिलेला आहे. मात्र जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे या ठिकाणी काही बांबू लागवडीचे प्रयत्न होणार आहेत का? कारण या ठिकाणी अजून तसे प्रयत्न जास्त होताना पाहिजे नाही. आता बघा सुरुवात आहे. लोकांनी आता जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि जवळपास 10,000 हेक्टरना आपल्याला कन्सेंट मिळालं आहे. हो सर, आणि कटाऊमध्ये जास्त आहे त्याचं प्रमाण. हां, जास्ती होऊ शकतो. दुर्गम भागातल्या देखील शेतकऱ्यांना जसं तुम्ही म्हणालात तर त्या ठिकाणी देखील हे बांबूचं आपण जर पीक घेतलं, बांबू लागवड केली तर दुष्काळी भागात देखील लोकांना पैसे मिळतील आणि त्यासाठी जे नियोजन करायचं ते नियोजन शासनाच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्यामुळे ही संधी आहे मोठी. आणि आता आपल्याला या बांबू शेतीकडे जसं आपण ऑक्सिजन O2 आपण जास्तीचं इतर झाडांपेक्षा मिळतं, कार्बन डायऑक्साईड जास्तीच्या प्रमाणात शोषून घेतला जातो, हे सगळे जे फायदे आहेत आता आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे तर ग्रामीण भाग आहे, परंतु शहरी भागामध्ये देखील अर्बन फॉरेस्ट या बांबूचं आपण करू शकतो, त्याला देखील आपण प्राधान्य देऊ. म्हणजे ऑक्सिजन पार्कच्या रूपाने पर्यावरणाला मदत करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी देखील या बांबू लागवडीचा खूप फायदा होईल. त्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना त्यांच्या हितासाठी प्राधान्य देईल. साहेब, मुंबई पुण्यामध्ये याची लागवड होऊ शकणार आहे का? त्या संदर्भात तुम्ही तसं काय प्रयत्न करणार आहात का? धडक मोहीम सुरू केली अतिक्रमण मुंबई पुण्यामध्येही मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत. अतिक्रमण काढण्याची जी मोहीम आहे ती महत्वाची आहे आणि ती सुरू झाली आहे. काय सांगाल याच्याबद्दल? महाबळेश्वरमध्ये लोक येतात. महाबळेश्वरमध्ये अतिशय चांगलं पर्यावरण आहे, क्लायमेट चांगलं आहे म्हणून पर्यटक येतात. त्यामुळे नवीन बांधकामं कुठंही अतिक्रमण होता कामा नये ही शासनाची, जिल्हा प्रशासनाची भूमिका आहे. आणि बिलकुल जे गावकरी आहेत, पूर्वी जी काही त्यांनी घर बांधलं असेल, पूर्वीची जी काही जुनी बांधकामं आहेत, जुने बांधकामं देखील रेग्युलाइज कशी होतील त्यासाठी देखील सूचना कलेक्टरना दिल्यात. परंतु नवीन बांधकाम
बिलकुल होता कामा नये अशी भूमिका आपल्या सरकारची. साहेब, मुंबई पुण्यामध्ये जे काही प्रदूषण वेगळ्या पद्धतीचं वाढत चाललेलं आहे, त्यासाठी हा जो बांबू प्रकल्प आहे तो उपयोगी ठरणार आहे का? तसं काय तुमच्या डोक्यात नियोजन आहे का? बिलकुल मुंबई पुणे असेल इतरही शहरं असतील, मोठ्या प्रमाणावर आपण शहरामध्ये देखील अर्बन फॉरेस्ट करू शकतो. मोठ्या प्रमाणावर पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ग्रीन पॅच तयार करता येतील त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो आणि तशा प्रकारची संकल्पना आणि योजना नक्कीच शासन बिलकुल राबवेल. कारण शेवटी प्रदूषण कमी करणं, पर्यावरणाचा समतोल राखणं या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आम्ही प्राधान्याने घेतलेल्या आहेत आणि म्हणून मुंबईत देखील मुंबईमध्ये जी धूळ आहे कमी व्हावी, रस्ते स्वच्छ व्हावेत, रस्त्यावरची धूळ कमी व्हावी म्हणून मी स्वतः आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिले आहेत मुंबई महापालिकेच्या की हे रस्ते जे आहे जसं ही धूळ आणि सगळं जे काही स्वच्छ रस्ते करण्यासाठी या जे काही रिसायकलचं जे पाणी आहे, जे समजा बोरिंगचं पाणी असेल, रिसायकल केलेलं पाणी असेल, हे वापरून रस्ते देखील स्वच्छ केल्यानंतर पाण्याने देखील धुतले पाहिजे जेणेकरून बिलकुल धूळ राहणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्यात. जवळपास 500 टँकर या ठिकाणी आयुक्तांनी मला सांगितलं आहे की आम्ही भाड्याने घेतो आणि त्याच्यावर काम करतो. जेणेकरून अशा प्रकारचं प्रत्येक शहरामध्ये आपण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पूर्णपणे उपाय करणार. फटाके मुक्त करण्याचा काय प्रयत्न आहे का तुमचा? फटाक्यांचं आता आपण पाहतोय की दिवाळी आता आली आहे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, ज्याच्यातून ज्या फटाक्यातून प्रदूषण होत नाही हेही आपण पाहिलं पाहिजे. शेवटी पर्यावरण वाचलं तर आपण सगळे वाचणार आहोत. सर, एक राजकीय प्रश्न आहे. हां साहेब, एक राजकीय प्रश्न. काय सांगाल साहेब, आज सातारा जिल्हा दौरा आहे? खरं म्हणजे आज बांबूची लागवड इथे केली आपण. खरं म्हणजे पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीचं उद्दिष्ट आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं आणि त्यापैकी जवळपास 10,000 हेक्टर बांबू लागवडीसाठी लोकांनी कन्सेंट दिला आहे. जवळपास 2,000 हेक्टरवर बांबू लागवड झालेली आहे आणि म्हणून बांबूचे फायदे क्लस्टर म्हणजे काही शेतकऱ्यांनी क्लस्टर केले, एकत्रित येऊन बांबू लावण्याचं काम केलं आहे. बांबूमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा आहे आणि खरं म्हणजे पर्यावरणाला देखील मोठा फायदा आहे. बांबूच्या माध्यमातून 30-35% जास्तीचा ऑक्सिजन मिळतो आणि 30-35% कार्बन डायऑक्साईड देखील सगळ्या इतर झाडापेक्षा 30-35% जास्तीचं कार्बन डायऑक्साईड तो खातो आणि त्यामुळे बांबूची लागवड ही अतिशय पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आपण बघतो हे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज या सगळ्या ज्या काही बाबी आपण अनुभवतो आहे त्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड ही एक उपाय आहे, याला एक रेमेडी आहे. परंतु याच्यामध्ये बांबूचा अभ्यास केल्याने पाशा पटेल आमचे आहेत, त्या बांबूच्या याच्यामध्ये बांबू लागवडीमध्ये बांबूचे फायदे काय आहेत यामध्ये खूप त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आपण बांबू लागवड करतो आहे. जर बांबूमुळे इथेनॉल देखील बनतं आहे आणि जसं मुळे इथेनॉल बनतं, पण 1 हेक्टर ऊसाला 2 कोटी लिटर पाणी लागतं. याला 1 हेक्टर बांबूला 20 लाख लिटर पाणी लागतं आणि त्याचबरोबर जवळपास माझ्याकडे आकडेवारी आहे, 1 टन ऊस गाळप केला तर 80 लिटर इथेनॉल मिळतं आणि 1 टन बांबू जर आपण हे केला तर 200 लिटर इथेनॉल मिळतं. म्हणजे पाणी एकीकडे 2 कोटी लिटर लागतं आहे, इकडे पाणी 20 लाख लिटर लागतं आहे, पाणी कमी होतं आहे, पाण्याची बचत होती आहे आणि 80 लाख लिटर इथेनॉल 1 हेक्टरमध्ये या 80 लिटर 1 टन ऊस गाळप केला तर 80 लिटर मिळते आणि 1 टन बांबूपासून जवळपास 200 लिटर इथेनॉल बनतं आहे. आणि आता तर आपण पाहिलं की
आपण हा बांबू ड्रिप इरिगेशनवर टाकला तर पाणी आणखी कमी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होईल, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न जास्ती मिळेल. या 1 हेक्टरसाठी शेतकऱ्याला MREGSमधून 7 लाख रुपये दिले जातात लागवडीसाठी. त्याचबरोबर 4 लाख रुपये विहिरीसाठी दिले जातात. 7 लाख रुपये 6 लाख रुपये शेततळ्यासाठी दिले जातात. असे शासनाच्या माध्यमातून MREGSच्या माध्यमातून या ठिकाणी 17 लाख रुपये 1 हेक्टरला दिले जातात. खरं म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन समूह शेती, गटशेती आपण म्हणतो ती केली पाहिजे आणि ड्रीपमध्ये पण गेलं पाहिजे. ड्रीपला देखील आपण सरकार 1 लाख रुपये देतं. त्यामुळे सर्व बाजूने बांबूचं उत्पादन हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तर आहेच, परंतु शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर पैसे याच्या माध्यमातून मिळतील. बांबूपासून आपण बाय प्रॉडक्ट बघतो, फर्निचर आहे, इतर कपडे आहेत, कागद आहे, या सगळ्यामध्ये बांबूचा वापर होतो. इथेनॉल तर मी सांगितलं, इथेनॉल होतो आणि त्यामुळे एक अतिशय सर्वसमावेशक असं हे सर्वच्या फायद्याचं बांबूचं पीक आहे आणि मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे आकृष्ट झालं पाहिजे. यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि म्हणून मी स्वतः आज जे आता पावसाळी बांबू लागलेत, आपण पावसाळ्यामध्ये बांबू मोठ्या प्रमाणावर आपण इथे 20,000 रोपं लावलेली आहेत, परंतु पावसाळ्यावरच अवलंबून न राहता या ड्रीप इरिगेशनवर देखील बांबू झाला पाहिजे. साठी आज आम्ही हा प्रयोग केलेला आहे. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे, शेतकऱ्यांना विनंती आहे की हे बांबू जे आहे, बांबू पीक जे आहे हे आपण एकत्र येऊन सगळ्यांनी जर केलं तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब आता आम्ही काम करतोय, विरोधकांना काय कामधंदा राहिला आहे का? विरोधकांना हेच काम आहे, रोज आरोप करणं. रोज आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय, काम करतोय आम्ही. त्यांनी बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवून तुम्ही काम बंद केलेलं, असं राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही आमचं काम करतोय. त्यांना रोज सकाळी उठलं की तेवढंच काम आहे. आम्हाला सकाळी उठलं की काम करतोय, विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय, हे सगळं आपण पाहतोय राज्यामध्ये. त्यामुळे जे कोणी बोलतायत ते त्यांना मला काही उत्तर साहेब, देण्याचं राष्ट्रवादीच्या संजय राऊतांचं आपल्या म्हणणं- सत्तेत असलेले आमदार असलेले त्यांनी एक आंदोलन केलं मंत्रालयाच्या बाहेर, त्यानंतर तुम्ही नाराज होता. मग आता महायुतीच्या सर्व आमदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? काल आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये समन्वय समिती, समन्वय तिन्ही पक्षाचा कसा ठेवला पाहिजे यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ती बैठक आपण घेतली होती आणि नक्की यामधून तिन्ही जे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, शिवसेना, भाजपा, अजित पवार, राष्ट्रवादी हे सगळे जे खालचे कार्यकर्ते आहे एक दिलाने काम करतील आणि समोर येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे केले आम्ही राज्य सरकारने केलेलं काम आणि केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं 9 वर्षातलं काम याचं मोजमाप नक्की लोक करतील आणि या सर्वांना सडेतोड उत्तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळेल. मी एवढाच विश्वासाने सांगतो, राज्यामध्ये 45 जागा आल्याशिवाय राहणार नाही. साहेब, ग्रामपंचायत- जम्मू काश्मीरला जाणार आहात. साहेब, जम्मू ग्रामपंचायतीचं- काश्मीरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन मला त्यांनी करायला आपण जाणार आहात. निमंत्रण दिलेलं आहे. जम्मू काश्मीर म्हणजे पाकिस्तान आणि आपला भारत याच्या बॉर्डरवर शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथे आम्ही इकडून आम्ही पुणेकर आणि आपली संस्था जी आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून तिकडे पोहोचलेला आहे. एक तिथल्या जवान जे आपले भारतीय जवान आहेत त्याने एक प्रेरणादायी तो पुतळा ठरणार आहे. मला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. नक्की मला त्या ठिकाणी जायला आवडेल. मराठा आरक्षणाची जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर तारीख दिलेली आहे, आपण दिलेली ठीक आहे, 2 तो जानेवारी. झाला विषय. आता काल जरांगे कुठली तारीख पाटील, नक्की म्हणायची? मनोज जरांगे पाटील यांना मी धन्यवाद काल दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्या काही मागण्या आणि मराठा समाजाला देखील मी मनापासून धन्यवाद दिलेत की शासनाच्या
विनंतीला आणि शासनाच्या आव्हानावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. हा एकनाथ शिंदे, मी आणि आमचं सरकार जे आहे हे जे मराठा समाजासाठी टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण द्यायला दिवस रात्र आम्ही एक करणार आहोत. कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला किंबहुना त्यांच्यावर अन्याय न करता या मराठा समाजाला टिकणारं आरक्षण नक्की देण्याची जबाबदारी सरकारची. साहेब, उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक आम्ही काम करतोय. विरोधकांना काय कामधंदा राहिला आहे का? विरोधकांना हेच काम आहे, रोज आरोप करणं. रोज आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय, काम करतोय आम्ही. त्यांनी बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवून तुम्ही काम बंद केलेलं, असं राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही आमचं काम करतोय. त्यांना रोज सकाळी उठलं की तेवढंच काम आहे. आम्हाला सकाळी उठलं की काम करतोय, विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय. हे सगळं आपण पाहतोय राज्यामध्ये. त्यामुळे जे कोणी बोलतायत ते त्यांना मला काही उत्तर साहेब, देण्याचं- संजय राऊत- राष्ट्रवादीच्या संजय राऊतांचं आपल्या म्हणणं- सत्तेत असलेले आमदार असलेले त्यांनी एक आंदोलन केलं मंत्रालयाच्या बाहेर. त्यानंतर तुम्ही नाराज होता. मग आता महायुतीच्या सर्व आमदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? काल आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये समन्वय तिन्ही पक्षाचा कसा ठेवला पाहिजे यासाठी चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ती बैठक आपण घेतली होती आणि नक्की यामधून तिन्ही जे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, शिवसेना, भाजपा, अजित पवार, राष्ट्रवादी हे सगळे जे खालचे कार्यकर्ते आहे एक दिलाने काम करतील आणि समोर येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जे केले आम्ही राज्य सरकारने केलेलं काम आणि केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं 9 वर्षातलं काम याचं मोजमाप नक्की लोक करतील आणि या सर्वांना सडेतोड उत्तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळेल. मी एवढाच विश्वासाने सांगतो, राज्यामध्ये 45 जागा आल्याशिवाय राहणार नाही. साहेब, जम्मू काश्मीरला जाणार आहात. साहेब, जम्मू ग्रामपंचायतीचं- काश्मीरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन मला करायला त्यांनी आपण जाणार आहात. निमंत्रण दिलेलं आहे. जम्मू काश्मीर म्हणजे पाकिस्तान आणि आपला भारत याच्या बॉर्डरवर शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथे आम्ही इकडून आम्ही पुणेकर आणि आपली संस्था जी आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून तिकडे पोहोचलेला आहे. एक तिथल्या जवान जे आपले भारतीय जवान आहेत त्याने एक प्रेरणादायी तो पुतळा ठरणार आहे. मला त्यांनी निमंत्रित केलेलं आहे. नक्की मला त्या ठिकाणी जायला आवडेल. मराठा आरक्षणाची जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर तारीख दिलेली आहे. आपण दिलेली ठीक आहे, 2 तो जानेवारी. झाला विषय. आता काल जरांगे कुठली तारीख पाटील, नक्की म्हणायची? मनोज जरांगे पाटील यांना मी धन्यवाद काल दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ज्या काही मागण्या आणि मराठा समाजाला देखील मी मनापासून धन्यवाद दिलेत की शासनाच्या विनंतीला आणि शासनाच्या आव्हानावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. हा एकनाथ शिंदे, मी आणि आमचं सरकार जे आहे हे जे मराठा समाजासाठी टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण द्यायला दिवस रात्र आम्ही एक करणार आहोत. कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला किंबहुना त्यांच्यावर अन्याय न करता या मराठा समाजाला टिकणारं आरक्षण नक्की देण्याची जबाबदारी सरकारची. साहेब, उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक